हाय, हॅलो, नमस्कार. मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, आज मस्त मी चटपटीत तुम्हाला वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे. पण मोस्टली आपण वांग्याचं भरीत बनवताना वांगे भाजून घेतो, पण यावेळेस मी काहीतरी वेगळं करणार आहे. तर आपल्याला वांगे डीप फ्राय करून घेऊन याचं भरीत बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी इथे भरताचे वांगे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर वांग्याची जी देठ आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि वांग्यांना आपल्याला 4 भागांमध्ये असं मी कट करून घेणार आहे. तर त्याचबरोबर यामध्ये काही घाण आहे का, कीड वगैरे असेल तर ते पाहून चेक करून आपल्याला वांगी जी आहेत ती घ्यायची आहेत. तर पहा, असं मी 4 भागांमध्ये वांग्यांना कट करून घेत आहे. इथे मी वांगी कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने पाहू शकता. अशा प्रकारे वांगी जी आहेत ती मोठ्या साईजमध्ये ठेवायची आहेत. त्यानंतर टोमॅटोला देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे, पण टोमॅटो अगदीच बारीक कापून घ्यायचं नाही आहे. तर टोमॅटोला फक्त एकाचे 2 होतील अशाच कट करायचे आहेत आपल्याला, अजिबातच बारीक कट करून घ्यायचे नाही आहेत. त्यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तर तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे, म्हणजे आपल्याला जे वांगी आहेत ते डीप फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामुळे. तर तेल इथे मी हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लगेचच वांगे मी टाकलेली आहेत फ्राय करण्यासाठी. तर जी वांगी आहेत ते पूर्ण एक बॅचमध्ये बसत नव्हती, त्यामुळे मी अर्धी पुढच्या बॅचमध्ये टाकणार आहे. आणि त्याचबरोबर वांगी आपण फ्राय करायला टाकलेली आहेत तेलामध्ये. त्याचबरोबर 2 टोमॅटोही मी यामध्ये टाकलेले आहेत. त्याचबरोबर लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या मी इथे मोठ्या टाकलेल्या आहेत तेलामध्ये. तर हे छान आपण आलटून पलटून दोन्हीही बाजूंनी वांग्याला टोमॅटोला मस्त 5 ते 7 मिनिटे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे छान वांग्याचा कलर असा ब्राऊनसर होईपर्यंत. तर टोमॅटो लवकरच शिजलं जातं. तर पाहू शकता टोमॅटोची साल आहे ती वेगळी होत आहे. तर 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि टोमॅटोची साल आहे ती पूर्णपणे वेगळी होत आहे. तर आता टोमॅटो तयार झालेला आहे. मी टोमॅटो काढून घेते तेलामधून बाहेर आणि वांग्यांना आणखी आपण 3 ते 4 मिनिटे फ्राय होऊ देऊया, कारण वांगी जी आहेत आणखी कच्चीच आहेत, पूर्णपणे व्यवस्थित फ्राय झालेले नाही आहेत. तर पहा, आता मस्तपैकी ते वांगी जे आहेत मस्त कलर आलेला आहे आणि छान शिजलेली पण आहेत आणि मस्त तयार झालेली आहेत. तर अशाच पद्धतीने वांगी हवी आहेत आपल्याला. तर आता वांग्यांनाही मी तेलामधून बाहेर काढून घेते. आणि आता यावरची जी साल आहे टोमॅटोवरची आणि वांग्यावरची, हे दोन्हीही आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर खूप गरम आहे, मी हळूहळू हाताने काढून घेते. थोडंसं थंड करून घ्या, त्यानंतरच काढा, कारण हाताला खूप भाजतं. तर पहा, अशा पद्धतीने जे आहे सर्व वांग्याची साल मी ते काढून घेत आहे. तर पाहू शकता किती सहजपणे अगदी अलगद वांग्यावरची जी साल आहे ती वेगळी होते. तर अशाच पद्धतीने सर्व वांग्याची जी साल आहे ती मी काढून घेतलेली आहे. टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे. यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. क्वांटिटीनुसार आपण आपल्या ठेवायचं आहे. तर अर्धा चमचा मी घातलेला आहे. यामध्ये मी एक मोठा कांदा चॉप करून बारीक घातलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लसूणही मी यामध्येच घातलेला आहे. तर हे छान हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे फारच गरम आहे, तर इथे हाताला माझ्या भाजत होतं, त्यामुळे मी हाताने न करता आपण हे असं पावभाजीचं जे मॅशर आहे त्याने देखील करू शकतो, किंवा थंड असेल तर हातानेच करा. तर पहा, अशा पद्धतीने मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. जे भरीत आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडका देण्यासाठी मी ते पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. अर्धा चमचा मी जिरे घालत आहे यामध्ये. त्याचबरोबर हळद घालायची, थोडी काश्मीरी मिर्च पावडर घालायचं आहे,
जिरे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा। तर हे छान मस्त तडका आपल्याला आता मस्त गरम गरम फोडणी आपल्याला भरितावरती घालायची आहे। तर गॅस बंद केलेला आहे आणि लगेचच गरमागरम फोडणी आपण भरतावरती घालून घेऊया। तर पहा मस्त इथे फोडणी झालेली आहे आता आणि आता हे भरीत मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा मी इथे आता छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा चव बघायची आहे। जर मिठाचं प्रमाण वगैरे कमी जास्त झालेलं असेल तर आणखी थोडंसं मीठ वरतून घालायचं आहे। तर पहा अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला खूप छान लागतं हे भरीत। तर नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की भरीत बनवून पहा आणि तुमच्या इकडे कसं बनवलं जातं तेही मला कमेंटमध्ये कळवा। तर भेटूया पुन्हा अशा एका छान रेसिपीसोबत।